प्रमता संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहतो आणि संख्येवरती कधी जात जाऊ नका. लढाई गर्दी लढत नसते, दर्दी लढत असतात. त्यामुळे मला मगाचपासून खूप फोन आले, संख्या खूप कमी आहे, गर्दी खूप कमी आहे. गर्दीवर काही नसतो, ही लढाई आपण कुठल्या जाणीवेतनं लढतो, त्याच्यातला आपला प्रामाणिकपणा किती आहे हे फार महत्वाचं. पहिल्या दिवशी जेव्हा विधानसभेमध्ये हा विषयला सुरुवात झाली, मला अभिमान आहे की पहिलं नाव वाल्मिक कराडचं कोणाच्या तोंडातनं बाहेर पडलं असेल तर ते मी आणि संदीप क्षीरसागर होतो. आणि सातत्याने आम्ही हा मुद्दा लावला. आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये. चांगलंय, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील. अख्खा आयसीयू खाली केलंय. बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खं आयसीयू खाली केलंय. त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला. एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल, एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल. मी वाल्मिक कराड विकृती आहे, ती समाजातली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे, आज माझं स्पष्ट मत आहे. असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्रात, आणि या वाल्मिक कराडांना पैदा कोण करतं तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना मोठी करते आणि त्याच्यातच वाल्मिक कराड जन्माला येत असतात. त्याची आता मालिका येते, लोक मला फोन करून सांगतात, याला रंग लावला त्यांनी, मराठा वंजारी, मराठा वंजारी. जेवढे खून झाले त्याच्यातले 70% वंजाऱ्यांचेच खून झाले, आणि जेवढे आरोपी आहेत त्याच्यातले 80% तर वंजारी जाऊ. कुठल्या वंजाऱ्यांची नीती आहे? जो बापू अंधारे खून खटलाय त्याच्यातली काय जी व्हिडिओ टाकलेली आहे मुंडेची, तो कोण आहे? वंजारी नाही. म्हणजे तुम्ही समाजामधल्या चांगल्या गुणवंत पोरांना मोठं करण्याच्या ऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केले, हे तुमच्या लक्षात येत आहे का? आणि हा जो आका आहे, त्याचा जो आका आहे, त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहार फुलण्यासाठी म्हणून काम करत होता, आणि त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करताय. कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका, त्याला कुठलाही आजार झालेला नाही, तुम्ही इथं काढा असं सांगण्याची?